वाईट होतो असे आपण बघितलेले असाल लहान असताना बघितलेले असे म्हणतो की ज्याचा अंत शेवट असा मला वाईट झाला लोक सांगायचे की हा चेटक्या होता म्हणून पण त्याचे हे म्हणून तर असं केलं का परंतु देवाला कामाला लावतो रीतिस्थिती प्राप्त होते पण रीतिस्थिती प्राप्त साधं करा काय होतो त्याचं काम कोण करतो देव करत असतो रीती प्राप्त करणे साधना करणे रीतिस्थिती उत्तर प्राप्त होऊन साधना करावी लागते आणि साधना किती प्राप्त होते प्राप्त केली त्याला भगवान परमात्मा प्राप्त झाला मग तो जे बोलतो ते काय करतो भगवान परमात्माने कामं करतो असे अनेक कामं आपण आपल्याला उदाहरण अनेक केले कालच्या पिढीची कामं देवाने केली मग ही कामं काय करणार नाही तर देव त्याचा वंश होतो त्याला आणि हे सगळं हे ज्ञानोबराच्या माध्यमातून संपूर्ण आपण त्याला म्हणतो हिप्नोटिझम आणि समोरशास्त्र शास्त्र आहे ज्ञानोबराचं ते सगळं समोरशास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये सर्व विषय आलेला आहे आणि हे अथर्ववेद ज्याच्यामध्ये सर्व काय काळे जादूचे मंत्र म्हणजे काही भलतं सलतं करण्याचे मंत्र पुढचं आहे यजुर्वेद यजुर्वेदामध्ये जे मंत्र आहेत ते मंत्र पूजाविधीसाठी कर्म करण्यासाठी यज्ञाला लागणारे श्लोक आहे हवन विधी आणि त्याच्यामध्ये काही जे मंत्र आहेत त्याच्यामध्ये काही वर्णन हा विवाह संबंधासाठी त्याच्यामध्ये आलेला आहे आणि ह्या ज्या ग्रंथाची रचना आहे हे महिलांनी दिले बरं का जरी ब्रह्मदेवाने सांगितलं संतानिकांना ते व्यासांकडे आले आणि त्याच्यानंतर यजुर्वेद महिलांनी दिले बघा की आपल्या संप्रदायामध्ये आपल्या धर्मामध्ये पूर्वीपासून महिलांना मोठं अग्रस्थान आहे कारण ती गार्गी होती ती वाद घालायची सभेमध्ये मोठ्या ऋषींबरोबर ती वाद घालायची ब्रह्मज्ञानी होती की अशा आपल्या वागण्यामध्ये आपल्या ह्या धर्मामध्ये असे अनेक उदाहरण आहेत की ज्या ठिकाणी मातृ वर्गाला उच्च स्थान आहे ज्या प्रकारे आपण पाहतो की अनेक प्रकारे दैत्य मारते देवांचं काय चालले नाही होते देवाने घेऊन म्हणले आणि मग कोणाकडे गेले देवीकडे गेले आणि देवीने सांगितलं अगं आई आता तूच काय कार्यक्रम कर आता काहीतरी आणि मग तेव्हा देवीने अनेक प्रकारची रूपं घेतली ज्या प्रकारे आपण नवरात्र साजरा करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये परंतु उत्तर भारतामध्ये रामनवमीच्या वेळेस ते लोक आपल्यासाठी गट बांधतात आणि ते 9 दिवस जसे आपण नवरात्री उपासना करतो त्या प्रकारे ते लोक 9 दिवस उपासना करतात आणि प्रभू रामाचा जन्म झाला की त्यांचं पारणं सुटतं म्हणजे ज्या प्रकारे आपल्याकडे नसत वरच्या साईडला लोक कृष्ण अष्टमी कसे साजरा करतात आणि याचं जर देवी महात्म्यामध्ये आलेलं आहे की राम पण मीच आहे आणि कृष्ण पण मीच आहे असं याचा पुढे आपण बघू कारण हरी कोण आहे सांगतो तुम्हाला रामकृष्णाला वडील आहेत दशरथाचा पुत्र राम आहे बरोबर नंतर कृष्ण वसुदेव नंतर आपण ज्याला म्हणतो त्याला आई वडील आहेत मग आता सांगा हरीला आई वडील आहेत का हरी कोण आहे हरी देव कोण देवाचे द्वारे ज्ञानोबाचं पहिलं नाव काय देवाचे जर रूपाक्षर वडील देवाचे द्वारे तो द्वार इथेच आहे आणि तो देव पण इथेच आहे तो कुठे जगात नाही परंतु सांगतात का मला सांगतात की निर्गुणाची भेटी आणि सगुणा संगे प्रसन्न पूर्ण चित्ती ज्या प्रकारे तुम्हाला निर्गुणाची सगुणाची भक्ती केल्याशिवाय निर्गुण परमात्म्यापर्यंत पोहोचता येणार नाही कारण तो साधना लावण्यासाठी काहीतरी पुढे साधन पाहिजे आणि त्या साधनाला समोर दृष्ट ठेवून आपण साधना केल्यानंतर आपला हळूहळू मग आपल्या याच्यामध्ये प्रकाश पडत जातो आणि मग आपल्याला ते वेगवेगळ्या प्रकारे तरंग दिसतात पण त्याची साधना ब्रह्ममुहूर्तावरती केली पाहिजे जास्त वेळ काही करावं लागत नाही 10 मिनिटं फक्त करायचे आपण उठवण्या सकाळी आपल्या ब्रह्ममुहूर्तावर घ्या आता तुम्हाला सकाळी 6 नंतर ब्रह्ममुहूर्त असतो मग तशी साधना आपण केली पाहिजे ती साधना केली का मग ती आपल्याला प्राप्त होते आणि म्हणून या अथर्व यजुर्वेदामध्ये हे सगळं साधन असते यज्ञात्मिक कर्मासाठी लागणारे जे मंत्र आहेत ते त्याच्यामधून आहेत पुढे आहे सामवेद आता सामवेद म्हणजे काय सर्वजण गातो त्या सामवेदामध्ये अनेक प्रकारचे राग त्यानंतर कुठला राग कोणत्या ठिकाणी गायचा घरात राग गायचा वेगळा आहे दारात वेगळा आहे अंगणात वेगळा आहे वनात वेगळा जळात वेगळा अनेक प्रकारचे राग त्या सामवेदामध्ये आले आहेत त्याचं सगळं सामवेदामध्ये त्याचं विशिष्ट प्रकारची मांडणी केलेली आहे आणि चौथा आहे तो यजुर्वेद
यजुर्वेदामध्ये आपण पाहतो की त्याच्यामध्ये ऋग्वेदामध्ये जे औषध वगैरे आहे काही लोक म्हणतात उतरवतात जे उतरवतात तर तो विषम आहे. आपण बघितला कोरोना बघितला, कोरोना हा विषाणू आहे आणि विषाणूला सगळं काही कळतं आणि त्या यजुर्वेदामध्ये ऋग्वेदामध्ये असे काही मंत्र आहेत त्या मंत्रांची समजते आणि मग त्याला तिथून पंचांगा काढावा लागतो. बघा ज्ञानोबर आहे किती भाषेचा अभ्यास संपन्न भाषेचा अभ्यास ज्ञानोबर यांनी केला. संपन्न भाषेचा अभ्यास केल्यावर ज्ञानोबर अनेक प्रकारची त्याच्यामधून मांडणी केली. त्याच्यानंतर दुसरा अभ्यास जास्त झाला संभाजीराजांचा, त्यांनी सगळ्या भाषेचा अभ्यास केला होता म्हणून संभाजीराजांनी सिद्धार्थ नाव होते कारण की भाषा कळत होती त्यांना. आणि त्याच्यापेक्षा कमी छत्रपती शिवाजीराजांनी 13 भाषा शिवाजीराजांना 13 भाषेत होत्या. आपल्याला भर मराठी बोलता येत नाही, आपल्याला काय पुरवणार विठ्ठला. अशा प्रकारे या वेदांची मांडणी केली आणि पूर्वी कसं होतं सांगायचे आणि म्हणून ज्ञानोबरांनी मांडणी केलं ज्ञानेश्वरीमध्ये. काय सांगितलं, मला काहीच आडपड धडपड करायची गरज नाही, तुम्ही एकचित्त लावा आणि जो महात्मा असेल त्याच्याकडे ज्ञान हे प्राप्त करून घ्या. सांगितले ना तुझं विद्या प्रणिपाते ज्ञानम ज्ञान तत्वदर्शन आहे. ते ज्ञान आहे या महात्म्याकडे ते ज्ञान आहे. काय करावं लागेल, तुम्हाला प्रणिपात करावं लागेल, त्यांची सेवा करावी लागेल, त्यांना त्यांच्या चरणस्पर्श व्हावं लागेल आणि त्यांना विनंती करावी लागेल, तेव्हा ते ज्ञान प्राप्त होईल. आणि एकदा ते ज्ञान प्राप्त झालं की मग आपल्या जीवनाचा कल्याण आहे. पण तेव्हा की ते ज्ञान पैदा करणे म्हणजे तरी आता संतांना बघावे सर्व भावे संतांना शरण केलं पाहिजे. शास्त्र 4 वेळ हे आहेत शास्त्र, वैशिष्ट्य शास्त्र असेल, सांख्यशास्त्र असेल, मीमांसाशास्त्र असेल, पूर्वमीमांसाशास्त्र आणि उत्तरमीमांसा, त्याच्यानंतर वैदिक शास्त्र असेल आणि दुसरा न्यायशास्त्र आणि एक शास्त्र आहे तो आपण योगशास्त्र. हे 6 शास्त्र, या 6 शास्त्रांमध्ये बाबा केलं आहे आणि पुराणांतर आपल्या शरीराला माहितीच आहे. मग अनेक पुराण आहे, आपल्या पुराणांच्या 11 पुराण आपल्या सगळे माहिती आहेत. विष्णू पुराण असेल, असे अनेक प्रकारचे पुराण आहेत. आपल्या सगळ्यांना एकदम पुराण पाठवता करून पुण्यामध्ये प्रस्थान होऊन आपल्याला 3 दिवस झालेले आणि 3ऱ्या दिवसाची या ठिकाणी कीर्तनाची सेवा आपल्या शिंदे बाबांच्या आपले दिंडीचे चालक दिंडी क्रमांक 6 नंबर यामागे या दिंडीमध्ये आपण चालतो आहे. ते आपल्या गाडीचे चालक शिर्के बाबा सांगतात कीर्तन तसं नियोजन नसतं, कीर्तन नियोजन नसतं आणि आपल्या दर्शन दुपारी सांगितलं जातं आज कीर्तन करायचं. कीर्तन काय आपल्या महाराज बाबा ठरवून येत नाही की ह्या मुलं बाबांनी सांगायचं आणि त्यांनी कीर्तन करायचं. आणि आपल्या दिंडीमध्ये चालणारी बदलापूरची मंडळी आणि बदलापूरच्या ह्या मंडळीमध्ये आमचे मच्छिंद्र महाराज धुळी यांनी बाबांनी सुचवलं, त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही कीर्तन करा. त्यांनी कीर्तन केलेलं आहे. हां, अतिशय सुंदर 4 गाणं काही दांडवल करायचा आणि बाकी हरिनाम बाकी बाजूला त्यांनी सांगितलं एक हरी आत्मा जीवन बस एकच धरायचा, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पण एकच धरायचा. 2 दगडी पाय ठेवलं की 1 दगडी दिसत नाही. त्यांनी चांगलं आपल्याला उद्देश केलेला आहे. खरं तर
ते नवीन कीर्तनकार आहेत, युवा कीर्तनकार आहेत. आणि एवढं असं कीर्तन म्हणजे अभंग, एकही अभंग आपण लांबा महाराज बोलवायचं तात्या सांगितलं नाही आपल्या दिंडीत आमचं नेहमी कार्तिकला बाबा दिंडी चालतच गेलीच कीर्तन करत. जसं आम्ही गेल्या वर्षी बघा आपल्या एकादशीला आषाढीला वारीला बाबांचं कीर्तन नाही दुसरंच कीर्तनकार आणलं. मग आपल्याला काही कळत नाही कीर्तनकार हे काय सांगणार आहे, पण आपल्यातलाच पाहिजे. मग बाबांचंही कीर्तन आहे एकादशीला बाबांचंच कीर्तन होणार आहे. हे आपल्या 10 नंबर दिंडीने हे मानलं आणि आपल्या दिंडीतली सेवा होणार. म्हणून तुम्ही प्रत्येकाने या वारीमध्ये या 10 नंबरमध्ये या. 10 नंबर म्हणजे विशेष दिंडी आहे. विशेष दिंडी का असं म्हणतो, चोरदारांची दिंडी हो. ज्या दिंडीचे मालक आहेत त्या मालकाच्या दिंडीमध्ये आपण आहोत. आपला किती मोठा मान आहे, मान आहे, सन्मान आहे. कोणाला कुठल्या गोष्टीची कमतरता नाही आहे. जे पाहिजे ते आहे रे. सर्वांना जे पाहिजे ते मिळतं, फक्त विश्वास पाहिजे. विश्वास तू करी स्वामी विसरता. असं या ठिकाणी सगळं आपण एकमेकांचे आणि हाच खरा आपला परिवार आहे. आपला परिवार घरी राहिला तो परिवार नाही. बोलतात नंतर तुम्हाला कधी घरची नाही आपण कोणतं बाबा काय कसं काय खरा हा परिवार आहे. नाही का, मजा जातीचे मजा भेटो कोणी नाही का, ही खरी आपली जात आहे. वारकरी संप्रदाय हेच आपले एक मिनिट मावशी ताई, एक मिनिट माझं पुढे जाऊ दे. आपल्यासाठी झाले नाही का, जगाच्या कल्याणा संतांच्या मावशी, एक मिनिट जरा. दुसरं कोणी नाहीये. संतांनी कुटुंबाने मोठी यादी दिली. मायबाप नाही का, मायबाप म्हणजे सगळं सांगितलं. कोणी नाही कोणाचं, हेच आपले सगळे सोयरे आहेत. दुसरं सोयरे राहिले कोणीच नाहीये. म्हणून या ठिकाणी तुम्ही या 10 नंबर दिंडीमध्ये चालता. जास्तीत जास्त संख्येने तुम्ही या ठिकाणी दिंडीमध्ये चालायचं. आणि अजून एक सूचना सांगतो का तुम्ही दिंडीमध्ये चाला, भजनामध्ये चाला. तुम्ही जे पुढे मागा जाऊ नका. आणि पुढे मागे गेले तर तुम्हाला चुकली या वर्म वेळामुळे त्रास होतो आपल्याला. म्हणून आपण आपल्या भजनातच चालायचा. तर मोठा आनंद त्या भजनामध्ये आहे. असो या ठिकाणी मच्छिंद्र महाराजांनी सेवा केली, ही सेवा आहे. या माऊलीच्या सोहळ्यामध्ये सेवा केली. 10 नंबर दिल्लीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आभार. आणि आता हरिपाठ होईल. हरिपाठ इथं करायचा का मग आमच्या खोलीत करू आम्ही? इथेच करायचं. इथं चहा पिऊन ताबडतोब या, लगेच हरिपाठ सुरू होईल.